महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबासह राज्यातील सत्ताधारी राजकीय घराण्यांवर गंभीर आरोप केलेत। सुप्रिया सुळे लग्न होऊन सदानंद सुळे कुटुंबात गेल्यामुळे त्यांचं आहे की नाही मला माहिती नाही, मात्र पवार कुटुंबातील सर्वांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती बारामतीमधील स्थानिक लोकांकडून मिळते। हाकेंनी अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला असल्याचा दावा केलाय। हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील ओबीसी नेत्यांना आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा जनरल ऑर्डर काढून टाकला आहे असा आरोप केलाय। सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबीय सदानंद सुळे कुटुंबीय यांच्यात गेल्यामुळे त्यांचं आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे। अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत। त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत। माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलं आहे असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला आहे। आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलोत्या आलोच्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला आहे। तर लक्ष्मण हाके यांची या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया आलेली आहे। सुप्रिया सुळे या लग्न होऊन सदानंद सुळे यांच्या घरी गेल्या, त्यामुळे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही माहिती नाही, मात्र पवार कुटुंबियांमधील बहुतेक जणांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलेलं आहे अशी माहिती बारामतीच्या स्थानिक लोकांकडून मिळते असं लक्ष्मण हाके म्हणाले। त्याचबरोबर त्यांनी रोहित पवारांवर सुद्धा थेट आरोप केलाय की रोहित पवारांकडे सुद्धा ओबीसीचं प्रमाणपत्र आहे। अशा पद्धतीची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। या संदर्भात या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। नाही मलाही माहित नाही आहे का नाही, पण याची काय होती असू दे ना, असलं तर तुमच्या नाही का सगळ्या नेत्याकडे का जळतेत मला काहीच कळत नाही। मी काय समर्थन करत नाही, नेत्याला गरज नाही त्याची प्रमाणपत्र आहे त्यांनी काढू पण नाही, पण यांची वृत्ती लक्षात येते मराठ्यांविषयी किती जळाऊ वृत्तीचे लोक आहेत हे, किती नीच विचार खालच्या दर्जाचे विचार आहेत मराठ्यांविषयी यांचे, याच्यातून लक्षात येतं ना। असू दे सगळ्या मराठ्याकडे, तुमच्या नाहीत का सगळ्या लोकांकडे